कोल्हापूर लोकसभेचे वातावरण अति चांगलं तापत आहे। महायुतीची काल नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली। नरेंद्र मोदींनी इथे कोल्हापुरातील सर्वांना आवाहन केलं आणि महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा यासाठी प्रवृत्त केलं। कोल्हापुरामध्ये शिवसेना प्रवक्ते वाघमारे सर आहेत। काय सांगाल, कोल्हापुरातील जनतेला तुम्ही आवाहन कराल? एक लक्षात घ्या की कोल्हापूरच्या जनतेला माझं असं आव्हान आहे की काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुलजी गांधी यांनी प्रचार सभेमध्ये राजे महाराजे हे लोकांच्या जमिनी हडपत होते, त्यांच्यावर अन्याय करत होते, पाहिजे ते करत होते, अशा प्रकारच्या वक्तव्य त्यांनी त्या प्रचार सभेमध्ये काल केली। राजे महाराजे जेव्हा म्हणता तेव्हा आमचे महाराज आमच्या डोळ्यासमोर एकच येतात, छत्रपती शिवाजी महाराज येतात, आमच्या डोळ्यासमोर छत्रपती शाहू महाराज येतात, कारण ते आमचे आदर्श आहेत। हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। आणि मग ज्यावेळी राजे महाराजे असं करता, असं ज्यावेळी राहुलजी म्हणतात, त्यावेळी तो समस्त आमच्या महाराजांचा अपमान केलेला आहे। कारण त्यांना ज्यांच्याबद्दल बोलायचं होतं त्यांनी नाव घेऊन बोलायचं होतं। सरसकट महाराज बोलल्यामुळे आमच्या महाराजांचा अपमान केलाय, शिवाजी महाराजांचा अपमान केलाय, छत्रपतींचा, छत्रपती शाहू महाराजांचा अपमान केलाय। मग असा अपमान करणाऱ्या राहुल गांधींना आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाला कोल्हापूरकर, की जे छत्रपती शाहू महाराजांचं जन्मस्थान आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज इकडे राहतात, हे कोल्हापूरकर त्यांच्या स्वाभिमानाशी प्रतारणा करून, त्यांच्या अस्मितेशी प्रतारणा करून, त्यांच्या दैवताशी प्रतारणा करून काँग्रेसला मत देणार का, हा आमचा सवाल आहे। कारण ज्या काँग्रेसनी हे केलेलं आहे, ज्या नेत्यांनी त्यांच्या हे केलेलं आहे, त्यांनी महाराष्ट्राची, देशाची माफी मागितली पाहिजे। त्यांचे जे नेते आहेत इकडे, बंटी पाटील आमचे मित्र आहेत, त्यांनी पण त्यांच्या नेत्याला सांगून इकडे माफी मागून घेतली पाहिजे, नाहीतर कोल्हापूरची जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। गेल्या 2 दिवसापूर्वी तुम्ही सांगितलं की राऊतांनी असं काही आरोप केला होता की जेणेकरून एकनाथ शिंदे यांच्यावर जीवे मारले जमते। उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री असताना आदरणीय जनतेचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेंनी त्यावेळी सिस्टीमनी सांगितलं होतं की यांना Z+ सिक्युरिटी द्या, कारण ते पालकमंत्री होते गडचिरोलीचे। मुख्यमंत्रींच्या एका सहीने Z+ सिक्युरिटी मिळू शकते, पण असं असताना उद्धव साहेबांनी ती Z+ सिक्युरिटी दिली नाही। त्याचं कारण फक्त आणि फक्त एकनाथरावजी शिंदे यांना नक्षलवाद्यांनी ठार मारावं आणि मग आदित्य ठाकरेंचा मार्ग मोकळा करावा, या एकाच भावनेने त्यांनी Z+ सिक्युरिटी त्यांना दिली नाही। आणि याचं उत्तर उद्धव साहेबांनी देणं अपेक्षित आहे। हे होते शिवसेनेचे प्रवक्ते वाघमारे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।